केशव हरि गोविंद हरे केशव हरि गोविंद हरे केशव हरि गोविंद हरे केशव हरि गोविंद हरि नारायण हरि नारायण हरि शंकर नंदन हरि नारायण हरि शंकर नंदन हरि नारायण हरि नारायण हरि नारायण स्तोत्र गणा सगळ्यांनी गरुड गमन तव चरण कमल निह मनसिल सतु मम नित्यम् गरुड गमन तव चरण कमल निह मनसिल सतु मम नित्यम् मनसिल सतु मम नित्यम् मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव जन जन विधि नम हरण भूत विभुत विमुक्त पद पदना जन 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 विधि नम हरण भूत पद पदना जन 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 विधि नम हरण भूत विभुत विमुक्त पद पदना विभुत विमुक्त पद पदना मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम भुजग शयन भव मदन जनक मम जनक मरण भयहारी भुजग शयन भव मदन जनक मम जनक मरण भयहारी जनन मरण भयहारी मम तापम गुरुदेव मम तापम गुरुदेव मम तापम
अनेक प्रकारचे आपण औषधं घेतो. अगदी छोट्या मोठ्या औषधांपासून काही काही लोकांना रोज गोळ्या चालू असतात वेगवेगळ्या. तर अनेक वेळेला औषध घेत असताना मध्ये आयुर्वेदिक औषध असू दे, ॲलोपॅथी औषध असू दे, होमिओपॅथी असू दे, कुठलीही पॅथी असू दे, औषध घेतो ज्या वेळेला त्यावेळेला औषधे चिंतयेत विष्णू. तुम्ही विष्णूंचं नाव घ्या. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो. तेव्हा सर्वात एक छान मंत्र तुम्हाला सांगून ठेवतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. गोळी घेताना म्हणा हा श्लोक आणि विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः हा म्हणा. गोळी खाऊन टाका. बरं ठीक आहे. शयने पद्मनाभांच. झोपायला जर का तुम्ही गेलात शयनावर, अगदी झोपला, आता झोप लागायचे. पद्मनाभाय नमः, पद्मनाभाय नमः, पद्मनाभाय नमः. बघा तुम्ही किती शांत झोप लागेल. जे शांताकारं भुजगशयन हे जे वर्णन आहे आणि पद्मनाभम सुरेशम, त्या पद्मनाभाचं नाव जे या सागराच्या तळाशी ज्यांनी शयन केलेलं आहे ते पद्मनाभ आहे. त्यांचं स्मरण जर का केलं तर आम्हाला त्यांच्यासारखी मित्र प्राप्त होईल. पद्मनाभ. विवाहे प्रजापतींच. युद्धे चक्रधरम. युद्ध काहीतरी जर का वाद विवाद कटकटी कोर्ट केस काही जर का असेल तर चक्रधर, चक्रधराय नमः. प्रवासे त्रिविक्रमम. तुम्ही रेल्वेत बसा, विमानात बसा, बोटीत बसा, कुठेही प्रवास चालत निघालात प्रवासाला, त्रिविक्रमाय नमः, त्रिविक्रमाय नमः, त्रिविक्रमाय नमः त्याचा जप करा. प्रवास सुखकर होईल. आणि जर का अपशकून काही जर का झाला, आपल्याकडे पूर्वी ते लहानपणी अशी सवय होती, पाल चुकचुकली घरामध्ये, गोविंद 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 म्हणायचं. कोणत्याही प्रकारचं वाईट स्वप्न जर का पडलं तर लगेचच नाव घ्या. गोविंदाय नमः, गोविंदाय नमः, गोविंदाय नमः, गोविंद 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 असं. संकटे मधुसूदने. संकट आलं कोणतेही तुम्हाला कळत नाही आता काय करावं. मधुसूदनाय नमः, मधुसूदनाय नमः, मधुसूदनाय नमः. आणि एखाद्या निर्जल प्रवासाला तुम्ही कुठेतरी चाललाय, निर्जल जागी आहात, तुम्ही रस्त्याने चाललात, फक्त तुमचीच गाडी आहे, कुणाचाच प्रकाश नाही, कुठे कुठे गाडी दिसत नाही, अशा रस्त्याने चाललात, भय निर्माण झालं मनामध्ये. अशा वेळेला नारसिंहाय नमः, नारसिंहाय नमः. कोणतंही भय तुम्हाला निर्माण झालं, नरसिंहांचं स्मरण करा. पुढे जर का दाह शरीराचा झाला, पीठ वाढली शरीरातली, किंवा अग्नीचा कोणताही भय निर्माण झालं, उष्णता खूप वाढली, शीतलता पाहिजे, जलशायिने नमः, जलशायिने नमः हे नाव तुम्ही तिथे म्हणा. बोटीमध्ये बोटीमध्ये बसतो, इकडनं तिकडे त्या किनाऱ्यावर निघालो, मध्यामध्ये बोट आली, भीती वाटायला लागली, वाऱ्याने हालायला लागली, काय होईल. तिथे त्यावेळेला वराह रूपी विष्णूंचं स्मरण करा. वराहाय नमः, वराहाय नमः. एखाद्या उंच ठिकाणी तुम्ही गेलात, खाली वाकल्यानंतर भीती वाटते, तिथे तुम्ही स्मरण करा. रघुनंदनाय नमः. आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं त्यांनी एक मंत्र घ्यावा. माधवाय नमः, माधवाय नमः हा मंत्र घ्यावा. असे अनेक विविध नावांचं, प्रत्येक नावांचं फल या विष्णू सहस्रनामामधल्या अनेक नावांची वेगवेगळी फलं दिलेली आहेत. या सगळ्या नावांमध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य आहे हे मात्र नक्की. पण त्यातलं कोणतं नाव आपण केव्हा म्हणतो, कसं म्हणतो, याला फार मोठं महत्व आहे. एखादं काम करत असताना मध्ये मध्ये आपल्याला विश्रांती घ्यावीची वाटते. प्रकृती धर्म आहे, बराच वेळ कामाला खुश करून थोडा वेळ जरा खुर्चीवर बसला, आराम, परत कामाला लागायचं.
किंवा कोणत्याही आपण कॉम्प्युटरवर काम करतोय, मोबाईल बघतोय, थकल्यासारखं होतं, थांबायचं आहे, थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. अशा वेळेला त्या विश्रांतीच्या वेळेला तुम्ही एक स्मरण करू शकता, हरये नमः, हरये नमः, किंवा हरिशरणम 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 म्हणू शकता. अशा वेळेला 2च अक्षरांचं छोटस नाव आहे, विश्रांती काळामध्ये तुम्ही म्हणू शकता. त्या हरीचं नामस्मरण करावं. आणि समजा जर का आपल्याला आपलं पडलो, आपण चुकून रस्त्याने चालताना अडखळलो, ठेच लागली किंवा जांभई आली काम करता करता, हरी 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 हरी, हरीचं स्मरण करा. ठेच लागली हरी, शिंक आली हरी, त्याच्यानंतर खोकला आला हरी 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 हरी, किंवा काही आमचं दुखतंय कुठे, हरी 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 हरी, हात दुखतोय, हातावर हात फिरवत, जिथे दुखतोय तिथे हात फिरवत, हरी 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 हरी, हरी शरणम हरये नमः म्हणा. हरी शरणम, हे हरे, काही म्हणा, हे हरे म्हणा, हरी शरणम म्हणा, चालतंय, काही हरकत नाही. सर्व पापांचा नाश करणारा असं हे हरी हे 2च अक्षरांचं नाव आहे. एक श्लोक सांगतो हरी या नावाचा, फार सुंदर आहे. संपूर्ण विष्णू सहस्रनामामध्ये 2 अक्षरांचा मंत्र आहे, हरी. पतितः स्खलितश्चार्तः शुत्वा वा विषवो ब्रुवन् हरये नमः इत्युच्चैः मुच्यते सर्व पातकात्. हा श्रीमद भागवतातला श्लोक आहे बरं. हरीचं नाव मुखातून जर का आलं तर सर्व पापांचा नाश होतो, असं या भागवतातल्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि हरये नमः इत्युच्चैः मुच्यते सर्व पातकात्, सर्व पापांचा नाश होतो. म्हणून या हरीच्या चरण कमलांची, श्री हरींची जाणीव जर का आपण ठेवली तर त्या जाणीवेने सर्व अशुभांचा उपशमन होतो. म्हणून आपल्याला फार काही करण्याची गरज आहे अशातला भाग नाही. फक्त हरी 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 असं म्हणा. श्री हरीच्या स्वरूपी मनाची धारणा करायची आहे. आणि याकरता हे विष्णू सहस्रनाम आहे. हे विष्णू सहस्रनाम म्हटल्याने अंती काय होईल, आमच्या मनामध्ये रोमांमध्ये हा हरी प्रकट होईल आणि हरी सगळीकडे हरिमय होईल. आणि श्री हरीचं समग्र स्वरूपाचं जर का आपण बघायला गेलो, या हरीचं रूप कसं आहे, कसं त्याचं स्वरूप आहे, हे जर का आपण बघायला गेलो तर एकदम त्याचं आपल्याला आकलन करता येणार नाही. परंतु हे विष्णू सहस्रनाम जर का आपण म्हटलं 20-25 मिनिटं आपल्याला लागतील म्हणायला, संपूर्ण हरीचंच आपल्याला आकलन त्याच्यामध्ये येईल. म्हणून या प्रत्येक स्तोत्राला तर प्रत्येक महत्व आहेच आहे, परंतु विशेषतः हरी या नावाला फार मोठं महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी काल असं म्हटलं होतं की हरीची या भक्ता नाही भवचिंता. हरीचे जे भक्त आहेत त्यांना कशाची चिंताच राहत नाही, असं या हरी नामाचं महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची आहे की या हरी नामाची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हरी शरणम हा मंत्र, तर कलकत्त्यामध्ये रूढमलजी गोयंदका नावाची एक व्यक्ती होती. एक प्रसिद्ध व्यावसायिक होते, ब्रिटिशांच्या काळची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला प्लेगची साथ जी आलेली होती ती सगळ्या देशात आलेली होती. त्यावेळेचा हा किस्सा आहे. त्यावेळेसचे हे धनाढ्य तिथले व्यापारी, आणि प्लेग म्हणजे काय तर ताप यायचा अंगामध्ये, म्हणून हे जे श्रीरूढ म्हणजे गोयंदका ही जी व्यक्ती होती, या व्यक्तीला एकदम त्या दिवशी 104-105 ताप आला. आणि झालं काय की प्लेग जेव्हा यायचा आणि असा ताप यायचा, त्यावेळेला त्यांच्या मांड्या, त्यांचे गुडघे, त्यांचे पिंड्या किंवा खालचं हे या सगळ्या पायामध्ये एक प्रकारचे गोळे आले, आखडल्यासारखे झाले सगळे अवयव.
आणि त्यावेळेला एक त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये बोस नावाचे एक डॉक्टर होते त्यावेळेला, आणि ते प्रसिद्ध होते, हे पण श्रीमंत होते. यांना आजार झाल्याबरोबर ते त्यांना भेटायला आले आणि त्यांनी बघितलं त्यांची अवस्था, त्यांचा ताप वगैरे सगळे बघितलं आणि ते म्हटले की इनकी बचने की बिल्कुल आशा नहीं है, ये आज भी जा सकते हैं या कल भी जा सकते हैं, इतने बुरी तरह से फंसे हैं प्लेग में, असं त्यांनी सांगितलं. इनकी बिलकुल आशा नाही आहे, आजची रात तर कशी काढतील की नाही मला शंका आहे, असं ते बोस डॉक्टर म्हणाले. मग हे जे गोविंदका होते हे संस्कृतचे पंडित होते, त्यांनी काहीतरी संस्कृत वाचन केलेलं होतं. एखाद्या माणसाने केलेला सत्संगाचा कसा परिणाम होतो हे लक्षात घ्या. आपण हे जे सहस्रनामाचं प्रवचन ऐकतोय ना, सगळी सहस्रनाम आपल्याला सहस्रनामावली आठवणार नाही. एक नाव जरी आपल्याला योग्य वेळेला जर का आठवलं तर ते आम्हाला त्या संकटातनं कसं पार करून देतं हे या किस्स्यात उदाहरणार्थ आपल्याला लक्षात येईल. यांनी लहानपणापासून भागवत ऐकलं, संस्कृतचे थोडेसे अभ्यासक होते आणि त्या भागवतामध्ये अशी त्यांनी गोष्ट ऐकली होती की नारद मुनींनी सनकादी कुमारांना त्यांची स्तुती करताना नारद मुनी असं म्हटले होते की तुम्ही नेहमीच कायम बालकाच्या स्वरूपामध्ये असता, म्हणजे सनक सनंदन सनातन हे कायम बालकाच्या स्वरूपामध्ये आहात. आणि तुम्ही असे का आहात, कारण तुम्ही हरी शरणम या मंत्राचा तुम्ही सारखा जप करता, म्हणून तुम्ही या बाल स्वरूपामध्ये आहात. म्हणजे हरी शरण या मंत्राचा जप केल्याने तारुण्य, चिरतरुण, शक्ती, बाल्य ते त्याच अवस्थेमध्ये राहिले, हे त्याचं फल आहे. आणि या मंत्राचा तुम्ही सारखा जप करता आणि म्हणून तुम्ही असे बाल स्वरूप राहिलेले आहात. म्हणून या रूढमलजी को हा जो प्रसंग होता तो त्यांना त्या दिवशी आठवला आणि त्यांनी आठवल्यानंतर त्यांनी आपल्याला नोकराला बोलवलं आणि नोकराला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताबडतोब गंगाजल घेऊन ये माझ्याकरता. कलकत्त्याला गंगा आहेच, गंगाजल घेऊन ये आणि माझ्या संपूर्ण अंगाला पुसून काढ. ताप आलेला होता अंगामध्ये, त्यांनी त्या नोकराने त्यांना पुसून काढलं आणि ते म्हटले तुम्हाला काम हो काय, तू बाहेर जा. आणि तो नोकर त्यांना बाहेर गेला. त्यांनी आतला दरवाजा लावून घेतला, रात्र झालेली, आणि दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावून आतमध्ये त्यांच्या त्या खोलीमध्ये कृष्णाची मूर्ती होती कोणाड्यामध्ये. त्याच्या समोर ते बसले म्हणजे काय खुर्चीतच बसले, पाय तर सगळे अकटलेले होते, पण तरी थोडा वेळ खुर्चीत बसले, परत खाली बसले, असं करत करत ते त्या कृष्णांच्या समोर बसले आणि एकच मंत्र त्यांनी जपायला सुरुवात केली. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी. त्या गोविंद ऐकल्यानंतर त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल, नवे त्यांची मानसिक काय अवस्था असेल आणि ते कोणत्या भावाने त्या मूर्ती समोर उभे असतील आणि तोंडामधनं एकच मंत्र चालू. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी शरणम हरी शरणम हरी किती वेळ बसले तेव्हासमोर त्यांनी काही घड्याळ बघितलं नाही. मला तुम्हाला हे वाचून सांगताना सुद्धा अंगावर माझ्या सुद्धा कथा उभं राहिलं. काय अवस्था असेल. पहाटेचे 3:30-4 वाजले. ज्यांना उभं राहता येत नव्हतं, पायामध्ये गोळे येत होते, स्नायू सगळे आखडले होते, ते 4 वाजता उठून उभे राहिले पूर्ण स्वतःच्या पायावरती.
माझं शरीर जे काल रात्री गरम होतं ते एकदम शीतल झालेलं आहे, नॉर्मल झालंय. माझा ताप निघून गेलाय, हलकं झालंय माझं शरीर, हे त्यांना जाणवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं बघितलं, कुठेच गरम काही नाही, म्हणजे माझा तापही गेलाय. रात्रीची ही अवस्था त्यांनी फक्त हरिशरणम नावाचा जप केला आणि नंतर मात्र ताबडतोब ते दरवाजा त्यांनी उघडला, बाहेर आले. माझ्या स्नानाची तयारी कर, मला आंघोळ करायची. त्या नोकरांनी म्हटले, काल मी तुम्हाला पाण्याने पुसलंय आणि तुम्ही आता आंघोळीला पाणी मागताय, चमत्कार काय आहे? कोणालाच काही कळत नाही, पण नोकरांनी आज्ञा म्हणून पाणी आणून दिलं. यांनी तिथे चौकातच आंघोळ केली आणि मला म्हटले, कपड्यावर मला कामाला जायचं, ऑफिसला जायचं, त्याला कामाला लागा. दुसऱ्या दिवशी त्यांनी कामही सुरू केलं. ज्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं, हरी शरणम हरी शरणम, म्हणजे काय समजणार, भगवानाचे देव कळले नाही. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर ते उठले, सकाळ झाली आणि ते सकाळी जातात त्यावेळेस काही बोल नव्हते, काही नव्हते. ते कसं घरातनं बाहेर पडले, मोठी व्यक्ती त्या गावातली, आणि ते बाहेर पडले. त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले आणि त्यांनी एकदम दारात त्यांना बघितलं आणि विचारलं, अरे तुम्ही वैकुंठात जाऊन कधी आलात, आत्ताच आलात का रात्रीच त्यांना तिथे पोहोचवलं म्हणून? ते म्हणले, किसकी अंत्येष्टी आप बोल रहे हैं? ते म्हणले, काल मी ज्यांचं सांगितलं होतं की आजची रात्र कशी कशी काढतील, त्यांना तुम्ही पोहोचवून आलात ना आज सकाळी, त्यांचं मी विचारतोय. ते म्हणले, अहो कसलं अंत्येष्टी, कसलं काय? ते ऑफिसमध्ये बसले, काम चालू आहे त्यांचं. डॉक्टर आश्चर्यचकित झाले, हे कसं काय घडलं? आणि मग ते डॉक्टर तिथे गेले आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन बघतायत तर हे त्या सगळ्या नोकरांना आणि या सगळ्यांना घेऊन मिठाई खाते. आणि मिठाई खाताना त्या डॉक्टरांनी बघितलं, अरे ये तो मैंने आपको मर्ज किया था, खाना क्या पानी पीना भी आपके लिए मुश्किल था. कल रात की परिस्थिति आपकी ऐसी थी, आप अभी मिठाई खा रहे हो. तो त्यांनी एकच उत्तर दिलं, जिन्होंने मुझे ठीक किया है उन्हीं ने मुझे मिठाई दे दी है, तो उनका प्रसाद मैं खा रहा हूं. आणि ते मिठाई खाताना म्हणले, कौन डॉक्टर है आपके? मेरे सिवा इस गांव में तो कोई डॉक्टर नहीं है, तुमको कौन मिला रात में? तो म्हणले, ये गांव का डॉक्टर नहीं, ये पूरे ब्रह्मांड का डॉक्टर मेरे यहाँ आया था, वो वैद्य मेरे घर आया था. तो क्या नाम है उसका? तो बोले, उसका नाम हरि है. हरि शरणम हरि शरणम, हा एक मंत्र इथे जप केला रात्रभर, त्या प्लेग पासून मुक्ती झाली, हे सामर्थ्य या मंत्राचं. हा किस्सा मी तुम्हाला सांगितला, हा किस्सा कल्याण मासिकामध्ये छापून आलेला, तसाचा तसा मी तुम्हाला सांगितलेला आहे. पढो समजो और करे, असं त्या कल्याण मासिकामध्ये जे वेगवेगळे उपाय येतात त्याच्यामध्ये हा आलेला. आणि त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षराने दिलेला गीता प्रेसला दिलेला विषय त्यांनी छापल्यावर वाचन करतो. म्हणून हरी शरण या मंत्रामध्ये काय सामर्थ्य आहे, एकदा काळ्यांच्या गरजात आपण म्हणूया, जोरात काळ्या. हरी शरणम 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 श्री हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम श्री हरी शरणम श्री हरी शरणम श्री हरी शरणम
काल घेतलेला आहे. असं हे हरिशरण या हरी या नामाचं बोलताना सुद्धा ते बरोबर त्या सूत्रामध्ये बोलवतात. ते त्याला हरीनेच करून घेतलं असं म्हणलं. ते हरी आल्यानंतर तेच करून घेतात. मी काही कालाकालासाठी वेगळं लक्ष दिलेलं नाहीये, पण हरी आल्यानंतर तेच त्यांचीच इच्छा आहे म्हणून तर लक्षात आलं हे खरंच असेल आणि त्यांच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी घडतात. तर या हरी नावाची ही गोष्ट आहे. म्हणून हे हरी हे नाव किती सोपं आहे. तर तुम्ही या हरी नावाचा उच्चारण करायला आपल्या जिभेला सवय लावली पाहिजे. केव्हा केव्हा सवय लावली पाहिजे. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. ठेच लागली, काही दुखायला लागलं, खोपायला लागलं, शिंक आली, जांभई आली, हरी 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 म्हणा ना, सोपं आहे. हरिशरण महामंत्राचंही आपण महात्मा बघितलं आणि हरीची जाणीव जर का आपण ठेवलं तर त्या जाणीवेने अशुभांचा उपशम होतो आणि आपलं दुःख हे नक्की नाहीसं होतं आणि आपल्या दुःखावरती पांघरून घालण्याचं किंवा आपल्याला दुःख कमी करण्याचं आनंद देण्याचं सामर्थ्य या हरी नावामध्ये दडलेलं आहे. म्हणून पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. राम, कृष्ण आणि हरी. आम्ही सुद्धा वेद मंत्र म्हणताना सुद्धा कोणत्याही मंत्रांच्या आधी म्हणतो हरी ओम. हरी हा अनादि अनंत आहे, निर्गुण परमेश्वर जो आहे तो हरी आहे. त्याचं साकारलेलं रूप ओम आहे. ओम मधनं सगळी व्यंजन आणि स्वर निर्माण झाले. त्यापासून जे निर्माण झाले ते मंत्र आणि अक्षर. म्हणून कोणत्याही मंत्रांच्या आधी हरी ओम असं या हरी नावाचं सामर्थ्य. म्हणून कायम जप करताना आता तुम्ही कोणतेही कार्य जरी केलं समोर तरी सुद्धा हरी शरणम असं म्हणा. फोन आला कोणाचा, हॅलो हॅलो म्हणण्यापेक्षा हरी हरी म्हणणं किती छान आहे. किंवा श्री हरी म्हणा. हॅलो म्हणण्यापेक्षा हॅलो मधला स घ्या, लोच्या ऐवजी री म्हणा, हरी हरी. 32 अक्षर. अशा पद्धतीने आपण हरी म्हटल्याने हॅलो म्हटल्यानंतर हॅलो म्हणण्याच्या ऐवजी जर का आपण हरी म्हटलो तर तो हरी आपल्यालाही पुण्य तर देईलच देईल. तो ज्याने विचाराने बोल केलाय त्यालाही हरी ऐकलं तर त्यालाही पुण्य लागेल. तोही म्हणेल हरी हरी बोल, हरी बोल असं म्हणू शकतो हॅलोच्या ऐवजी हरी बोल, हरी बोल. तर या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये हरी हे नाव, त्यानंतर हा षडक्षरी मंत्र, द्वादशाक्षरी मंत्र, अष्टाक्षरी मंत्र या सगळ्यांना तुम्ही उतरवलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मग हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे, या विष्णू सहस्त्रनामाला तुम्ही छंद ऋषी जर का त्याचे बघितले तर त्याची सुरुवात काय केली आहे. अस्य श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र माला मंत्रस्य. आता माला मंत्रस्य अशी याची सुरुवात आहे. आता मंत्रस्य म्हणजे एकच झालं, माला मंत्रस्य असं काय इथे केलं. याचं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं 2 अक्षरी मंत्र, 8 अक्षरी, 6 अक्षरी, द्वादशाक्षरी असे अनेक मंत्र जे आहेत हे अनेक मंत्र जर का एकत्र एकमेकांना विशिष्ट पद्धतीने जर का जोडले तर हे नाव त्या नावासाठीच आहे असं ते एकमेकांना जोडलं जातं. म्हणून त्याची काय होते, जशी या फुलांची माळा तयार होते ना तशी त्या नावाची माला तयार होते. पण वैदिक शास्त्राच्या दृष्टीने जसं अनुष्टुप छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, तसं जे ज्या मंत्राला माला मंत्र म्हटलं जातं कमीत कमी संख्येच्या दृष्टीने लक्षात घ्या 32 अक्षरांपेक्षा अधिक अक्षर ज्या मंत्रांमध्ये येतात त्या मंत्राला माला मंत्र असं म्हणतात. म्हणजे हा स्वतंत्र मंत्र नाहीये, हे संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम मिळून एक मंत्र आहे. विश्वम विष्णुर वशत्कारोपासून सर्व प्रहरणायुध ओम नमः इति पर्यंत हे 107 श्लोक मिळून एक मंत्र आहे. म्हणून याला माला मंत्र असं म्हटलेलं आहे. मग याच्यातला तुम्ही सुद्धा प्रयोग म्हणून तुम्ही करू शकता.
यातले कोणतेही मंत्र तुम्ही घ्या, एकमेकांशी एकमेकांना जोडून म्हणू शकता, तुम्हाला ते सहजगत्या एकमेकांना जोडले जाते. एक दाता तुम्ही लक्षात घ्या. अच्युतम केशवम विष्णुम हरिम सत्यम जनार्दनम हंसं नारायणं चैव एतन्नामाष्टकं शुभम. आता बघा, या संपूर्ण भगवंताची 8, या संपूर्ण विष्णू सहस्रनामामधली 8च नावं आपण घेतली आणि त्याचा एकत्र जप करायचा म्हटलं आपण, कसं होईल? अच्युतम केशवम विष्णुम हरिम सत्यम जनार्दनम हंसं नारायणं चैव एतन्नामाष्टकं शुभम. 8 नावं झाली. समजा ही नावं आम्ही पाठ केली आणि याचा जर का जप केला, शुचि पूर्वमुख प्राज्ञो दशकृत्वश्च यो जपेत निष्पापो भवेत् सद्योगी दुःस्वप्न शुभवान भवेत. ही 8च नावं घ्या फक्त, एवढी अष्टक म्हणा फक्त, हा एक श्लोक म्हणा, काय फल मिळेल तुम्हाला? त्रिसंध्यं यः पठेत् नित्यं दारिद्र्यं तस्य नश्यति. 3 वेळेला जर का हे नामाष्टकम म्हटलं, रोज 3 वेळेला हे नामाष्टकम, दारिद्र्यं तस्य नश्यति, सर्व प्रकारचं दारिद्र्य तुमचं नाहीच होईल. पुढे शत्रु सैन्यं क्षयं यान्ति. तुम्हाला ज्यावर किती मोठा शत्रू चालून येऊ दे, हे 8 नावं माझी म्हणा, कोणताही शत्रू जरी असेल तरी त्याचं निर्दालन होईल. शत्रु सैन्यं क्षयं यान्ति आणि दुःस्वप्नो सुखदो भवेत. एखादं जरी वाईट स्वप्न पडलेलं असेल रात्री पहाटे आणि भीती वाटत असेल की अरे मला तर असं स्वप्न पडलंय, असं घडेल की काय पुढे, म्हणून भय निर्माण झालंय. तुम्हाला जरी वाईट स्वप्न पडलेलं असेल आणि हे नामाष्टकम तुम्ही 3 वेळेला म्हणा, ते वाईट स्वप्न शुभवान भवेत, ते तुम्हाला शुभ करते. मला तुम्ही सांगा, विष्णू सहस्रनामही म्हणण्याची आवश्यकता नाही, त्यातले 8 नावं घ्या फक्त. आणि माला मंत्र का म्हटलेला आहे, ही नावं आता मी अशी म्हटली तर तुम्हाला ती एकमेकांशी जोडलेली वाटतात की नाही? बघा, अच्युतम केशवम विष्णुम हरिम सत्यम जनार्दनम हंसं नारायणं चैव एतन्नामाष्टकं शुभम. तुम्हाला असं वाटलं हे वेगवेगळे नाव आहे, सगळी जोडली गेली की नाही एकमेकांना? याला म्हणतात माला मंत्र, याला म्हणतात माला मंत्र. म्हणून अस्य श्री विष्णोर दिव्य सहस्रनाम स्तोत्र माला मंत्र सुरुवात केली. बरं, इतकंच नव्हे, एवढं सांगूनही त्या ऋषींना थांबवलं नाही, त्या पुराणाला. त्यांनी अजून एक वाक्य त्याच्यात देऊन ठेवलं, म्हणजे माणसाचा या कलियुगातल्या किती हजार वर्षापूर्वी ऋषीमुनींनी विचार करून ठेवला पुराणांबद्दल याच्यावरनं कळतं. त्यांनी सांगितलं, गंगायां मरणं चैव दृढा भक्तिस्तु केशवे ब्रह्मविद्या प्रबोधश्च तस्मात् नित्यं पठेन्नरः. हे जर का तुम्ही रोज म्हणत राहिलात ही नावं, हरिम सत्यम जनार्दनम, ही 8 नावं, या 8 नावांच्या स्तोत्रावरती माझा एक व्हिडिओ आहे बरं का, माझ्या YouTube चॅनलला तो व्हिडिओ आहे. तुम्हाला आता जरी लक्षात आले नाही तरी माझ्या व्हिडिओला डिस्क्रिप्शन मध्ये मी ही सगळं असं जास्त लिहिलेली आहे ती नावं, तुम्हाला तिथे वाचूनही म्हणता येतील. आणि मी म्हणत असताना समोर स्क्रिप्टही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरनं अभ्यास करता येईल. जर का तुम्ही ही नावं रोज हे श्लोक म्हणले, रोज पठण केलं, काय तुम्हाला फळ मिळेल? तुम्हाला केव्हाही कधीही कुठेही मृत्यू येऊ दे, जेव्हा तुम्हाला तो मृत्यू येईल तेव्हा गंगायां मरणं चैव, तो गंगेच्या किनारी मृत्यू आलाय असंच तुम्हाला फल प्राप्त होईल. कुठेही मृत्यू येईल तुम्हाला, तुम्ही गंगेच्या किनारी मृत्यू मिळाल्यासारखं तुम्हाला फल मिळेल. नवे 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 दृढ भक्तिस्तु केशवे, विष्णूंची भक्ती प्राप्त होईल. ब्रह्मविद्या प्रबोधश्च तस्मात् नित्य पठेन्नरः. रोज जर का म्हणत राहिलं तर या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तुम्ही ब्रह्मपद प्राप्ती करता योग्य बनाल, असं या 8 नावांचं फळ. मला तुम्ही सांगा अजून काय याचं सांगावं माला मंत्राचं. म्हणून अच्युत हे नाव या विष्णू सहस्रनामामध्ये बघा, अच्युत या शब्दाचा अर्थ
अच्युत याचा अर्थ पटणे, त्याला अप्रत्यय लागल्याबरोबर विरुद्ध अर्थ झाला. कधीही न ढळणारा तो अच्युत. कितवं नाव आलंय विष्णू सहस्रनामामध्ये? हे दोनदा नाव आलंय अच्युत. 100व आणि 318व नाव अच्युत आहे हजारामध्ये. केशव हे नाव केव्हा आहे? 23व आणि 648व. विष्णू हे नाव 3 वेळेला आलंय. 2, 258, 657. आणि हरी हे नाव या संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं नाभिस्थान असल्यासारखं आलंय. 650 नाव, 50व नाव हरी आलेलं आहे. म्हणजे त्याच्या पुढे नाव आहे, त्याच्या मागे नाव आहे. बरोबर नाभिस्थान कसं शोभावं या संपूर्ण 108 श्लोकांचं, तसं हे 650व नाव हरी हे आलेलं आहे. सत्य, जनार्दन याचा आपण जर का पठण केलं तर याचा आपल्याला शुभफळ प्राप्त होईल म्हणून सांगितलं. आता या विष्णू सहस्रनामाचं व्याधी निवारक कसा सामर्थ्य आहे ते तुम्हाला ऐकायचं. एक कल्याण मासिकामध्ये चाललेली गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रात घडलेली पण कल्याण मासिकामध्ये छापून आलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, आता पूर्वीच्या काळी काय डॉक्टर नव्हते, हॉस्पिटल नव्हती, तर पिढ्यानपिढ्या लोक वैद्यकीय करायचे. आणि मग वडील वैद्य, मुलगा वैद्य, त्याचा मुलगा वैद्य. आपल्याकडे सुद्धा नानर वैद्य बघा नाही, परंपरा आहे वैद्यांची. असं पूर्वीच्या काळी होतं. असे एक निष्णात वैद्य एखाद्या परभणी जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये राहत होते. पण काही वेळेला असं होतं की वडील खूप मोठे विद्वान असतात, शास्त्री पंडित असतात, आणि मुलगा मात्र त्यातला काही शिकत नाही. असं बरेच वेळेला होतं. तर त्या वैद्य अत्यंत विद्वान होते, लोकांना औषध द्यायचे गुण यायचा. मुलगा ते काही शिकला नाही. मात्र त्यांच्या घराची परंपरा अशी होती की संपूर्ण 4-5 गावांमध्ये जर का कोणाला काही व्याधी झाली तर औषध द्यायला वैद्यांकडे म्हणून लोक यांच्या घराच्या ओसरीवर यायचे. आणि मग हे वैद्य बुवा कुठून ते चुरडं करून मधातनं तुपातनं त्यांना ते डोळ्या करून औषधं करून द्यायचं. आता एक दिवशी अचानक घटना अशी घडली की या वैद्यांना नारायणाचं बोलवणं आलं. हे जे वैद्य होते त्या वैद्यांची सवय काय होती, पेशंट तपासून झाला की औषध तयार करताना विष्णम विश्वम विष्णुर वचटकारो भूत भव्य भवत प्रभू भूत करून भूत भूतपावो, संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणत ते औषध बनवायचं आणि द्यायचं. एवढं त्या मुलांनी लहानपणापासून बघितलेलं होतं, त्यांनी बाकी काही बघितलेलं नव्हतं. तर ते वैद्य अचानक गेले आणि अचानक गेल्यानंतर पुढे काय झालं, त्या आजूबाजूच्या गावातली लोक परंपरेप्रमाणे काही व्याधी झाले की यांच्या घरी यायला लागले. आणि मला हे झालंय, मला ते झालंय, मला औषध द्या, मला औषध. तर हा कुठला औषध आहे ना, याने तर काही आयुर्वेदाचं औषध हे केलेलं नाही. शेवटी तो वैतागला, सारखीच लोक त्याच्या मागे लागले. अरे तू त्यांचाच मुलगा आहे, दे ना काहीतरी औषध, तू काही आम्हाला माती जरी दिली तरी आम्हाला पुढे येईल, दे तू काहीतरी. लोकांचा आग्रह. शेवटी तो रागावला आणि घराच्या मागे तुळशी वृंदावन होतं परसामध्ये, तिथून तो मागे जाऊन लपून बसायचं म्हणून तिथे जाऊन बसला. लोकांना कळलं की हा तुळशी वृंदावन कशी आलाय, जाऊन बसलाय. लोक मागे 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 त्याच्या तिथे अरे औषध दे, अरे औषध दे, त्याच्या मागे. शेवटी तो रागावला आणि त्यांनी विचार केला की मला बाकी काही माहित नाही. त्यांनी वडिलांचं स्मरण केलं आणि मला एवढंच मी लहानपणापासून बघितलंय की वडील माझे विष्णू सहस्रनाम म्हणताना औषधं घालवायचं आणि द्यायचं, एवढंच मी बघितलंय. त्यांनी काय केलं, तुळशी वृंदावनामध्ये हात घातला, विष्णू सहस्रनामाचं पठण करायला सुरुवात केली, माती काढली, गोळ्या करायला सुरुवात केली. 5-50 गोळ्या करून झाल्या निर्माण. पुरचुंडीत बांधल्या, जाऊन बसला ओसरीवर. तुला काय होतंय अमुक, ही 2 गोळ्या. तुला काय होतंय अमुक, या 2 गोळ्या. त्या मातीच्या गोळ्या सगळ्यांना देत राहिला. आश्चर्य घटना अशी घडली की या सहस्रनामाच्या उच्चारणाने त्या तुळशी वृंदावनातल्या मातीच्या केलेल्या गोळ्यांनी महत व्याधी सुद्धा बऱ्या मुल्या गेल्या गावाच्या. दुसऱ्या गावचे लोक त्याच्याकडे यायला लागले की तुमच्याकडे काय सामर्थ्य. तो म्हटलं मी काही वैद्यकीय शास्त्र शिकलो नाही, काय नाही, मला काही येत नाही हो. मग त्याच्या लक्षात आलं की नारायण या नावाचं सामर्थ्य काय आहे, काय या विष्णू सहस्रनामामध्ये सामर्थ्य असेल. मातीच्या गोळ्या करून दिल्या तर त्याच्यापासून व्याधी दूर होत आहे.
आणि महारोगी सुद्धा आले आणि त्यांनी त्या मातीच्या गोळी घेऊन गेले तरी सुद्धा त्याचे रोग बरे झाले. मला सांगा तुम्ही हे विष्णू सहस्त्रनामाचं फल याच्यापेक्षा काय? आणि हे कल्याण मासिकामध्ये छापलेलं आहे बरं ही गोष्ट, महाराष्ट्रातलीच आहे आपल्या. ते कलकत्त्याचं तरी ते हरिशरणचं अपरप्रांतातलं उदाहरण आहे, हे आपल्या महाराष्ट्राचं परभणीचं उदाहरण आहे. आणि मग त्या पुण्याच्या प्रतापाने त्या गोळीचा गुण येऊन अनेक प्रकारच्या व्याधी पुढे निरस्त व्हायला लागल्या. औषध एकच, तुळशी वृंदावनातली माती, आणि त्याला अनुपान विष्णू सहस्रनाम. म्हणून या मी जो तुम्हाला परवाच्या दिवशी उपाय जो सांगितला, ज्वर नाशक करता, ताप जर का आला तर तुम्ही काय करा? ताप जर का कमी होत नसेल तर ज्याला ताप आलेला आहे त्या ताप आलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये चिमटीभर हिरवे मूग द्यायचे त्याच्या हातामध्ये, आणि वाटीमध्ये दही घ्यायचं, त्या चिमटीतले मूग त्याच्या वाटीमध्ये घ्यायचे, त्या दह्यामध्ये घालायचे, आणि त्या ठिकाणी ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः 187 आणि 539 क्रमांकाचं हे नाव आहे. याचा 108 वेळेला जप करावा, मानसिक जप करावा, आणि हे जे दही आणि ते त्याच्या हातनं घेतलेले चिमटीवर ते मुगाचे दाणे आहेत ना, ते नेऊन पिंपळाच्या झाडाला नेऊन घालून टाकायचं. अक्षरशः चमत्काराप्रमाणे परिणाम होऊन ताप कमी व्हायला सुरुवात होते, असं त्याचं सामर्थ्य आहे. आणि हा कुठेतरी सांगितलेला नाहीये, हा चांगल्या संहितेमध्ये आलेला उपाय आहे. म्हणून ज्वरनाश, म्हणून सगळ्या ठिकाणी अन्नाचं पचन करण्यासाठी गोविंद, कालच मी आपल्याला सांगितलं. आणखीनही अद्भुत प्रयोग आहेत. वास्तू करता सांगितलं बुधवार ते बुधवार. आणि थोडक्यात सांगायचं जर का झालं तर आता महत्वाची नावं सांगतो की या सगळ्या हरिनामामध्ये असं सामर्थ्य आहे, या हरीच्या प्रत्येक नावामध्ये असं काही सामर्थ्य आहे की प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांचं स्मरण केलं तर आम्हाला ते फल दिल्याशिवाय राहणार नाही. आता महत्वाची 3 नावं लक्षात ठेवूया आपण. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम्. 3च नावं, अच्युत, अनंत, गोविंद. या नावांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की शिव आणि पार्वती दोघजण एकत्र बसलेले चर्चा करतात, आणि समुद्र मंथनाचा प्रसंग शिव पार्वतीला सांगतात की समुद्र मंथन कसं झालं, त्याच्यातनं अमृत कसं निघालं, मग ते सगळ्या देवांनी कसं प्रकट केलं, मग हलाहल नावाचं विष कसं निघालं, मग मला सगळ्या लोकांनी पाचारण केलं, आणि मग मी ते निळ्या रंगाचं विष पिऊन टाकलं. ही सगळी कथा ते पार्वतीला सांगतायत. आणि त्यावेळेला पार्वती शिवांना विचारते की मग तुम्ही हे हलाहल नावाचं जे विष आहे ते तुम्ही प्राशन केलं आणि ते पचवलं कसं, ते सांगा, तुम्हाला कसं नाही काही झालं त्या विषापासून. त्यावेळेला त्या शंकरांनी पार्वतीला उत्तर दिलं की अच्युतानंत गोविंद इति नामत्रयं हरेः यो जपेत् प्रयतो भक्त्या प्रणवाद्य नमोन्तकम् तस्य मृत्यू भयं नास्ति. पहिली गोष्ट, मरणाचं भय नाहीच होईल या 3 नावांचा जप केला तर. पुढे विष रोगाग्निजम महत, विष रोग अग्निजम महत. अहो शंकरांनी विष पिलं, आम्हाला सुद्धा औषधामधून, अन्नामधून, आत्ताची तर सगळी आपण जे काही धान्य दुन्य जे काही खातोय भाज्या, याच्याबद्दल कितीतरी पॉइझन आपल्या घरात येते रोज. त्या टीव्हीवर याच्यामध्ये दाखवतात ऑर्गॅनिक भाजी आणि साधी भाजी, किती त्याचे भेस येतोय आणि काय, हे किती विष आपल्या पोटामध्ये जात आहे रोज. या नावांचं महात्म्य सांगताना शंकर म्हणताय की नास्ति विष रोगाग्निजम महत. तुम्ही जर का या 3 नावांचा जप केलात तर तुम्हाला विषाचं भय राहणार नाही, रोगांचं भय राहणार नाही, आणि अग्नीपासून कधी भय तुम्हाला राहणार नाही.
विष शरीरात गेल्यानंतर आग होते ना शरीराची, तीही नाहीशी झाली. आणि शंकर म्हणताय काल मृत्यू भयं चापि तस्य नास्ति किमन्यतः. अच्युत, अनंत आणि गोविंद ही श्रीहरीची तीन विशिष्ट नावं जर कोणी एकाग्र चित्ताने त्याला जर का शरण जाऊन जर का म्हटली, प्रत्येक नावाच्या पुढे नमः लावायचं, तर त्याला कधीही मृत्यूचं भय राहत नाही. चतुर्थी प्रत्यय लावून ही नावं म्हणायची. आणि समजा जर का एखाद्याला असं वाटलं की मला थोडीशी व्याधी आहे पण मी ती बरी व्हावी म्हणून याचाच वापर करून तुळशी निवडल्या आणि अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, परत अच्युताय नमः 1000 वेळेला अशी तुळस वाहिली या 3 नावांनी, तर कोणत्याही प्रकारच्या व्याधी आणि विष आणि अग्नी यांच्यापासून भयमुक्त होतो. तुम्ही करून बघा. एखाद्या रोग्याला भेटायला आपल्याला पेशंटला जाण्याची वेळ येते दवाखान्यामध्ये किंवा कोणाच्या घरी, त्यावेळेला आपण काहीतरी नारळाचं पाणी घेऊन जातो, बिस्किटचा पुडा घेऊन जातो किंवा त्यांना काय चालतंय फळ घेऊन जातो रोग्याला भेटतं. त्याबरोबर घरी ज्यांना भेटायला जायचंय 15-20 मिनिटं वेळ काढा. आपल्या घरातल्या गंगेचं पाणी घ्या, सर्वात शुद्ध आणि स्वच्छ. नाही तर शाळेचं पाणी जे तुम्ही त्यांना देणार आहात ते शाळेचं पाणी घरी काढा. एका चांगला स्वच्छ निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये डब्यामध्ये ते भरा, त्याच्यावरती हात ठेवा. ज्याला आपल्याला भेटायला जायचंय ना त्याचं स्मरण करा आणि अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, अच्युताय नमः मोजू नका. एक 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं असं म्हणत राहा. ते पाणी मंत्रवलेलं नमस्कार करा आणि देवाला प्रार्थना करा, हरी शरणम. मी हे पाणी त्या व्याधीग्रस्त व्यक्तीला घेऊन चाललेले आहे, त्यांना बरं करावं, आपल्या कृपेने ते बरे होऊ दे, प्रार्थना करा. ते पाणी देऊन द्या. ते अमृतासारखं काम करेल पाणी. किती सुंदर उपाय आहे. आणि आपल्याला भेटण्याचा प्रसंग येतो की नाही पेशंटला, मग तुम्ही त्यांना काय, समजा तुम्हाला शक्य झालं एखादा प्रायव्हेट रूम मध्ये एखादा पेशंट असतो, आज मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की मी अशी काही हॉस्पिटल्स बघितलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये की ज्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट रूम मध्ये सुद्धा मी आणि माझ्याबरोबर काही व्यक्ती आम्ही शनिवारी एकांना भेटायला गेलो होतो, शुक्रवारी शनिवारी, आणि मध्ये 2 दिवस शनिवार रविवार आम्ही गेलो नाही. मंगळवार सोमवारी आम्ही परत गेलो दवाखान्यामध्ये भेटायला. त्यांना गेलो त्यांच्याकडे भेटायला, तर त्यांच्या त्या शेजारी असलेल्या टेबलावरती पांढऱ्या झेरॉक्स ठेवलेल्या होत्या टेबलावरती. तर मी म्हटलं हे काय, कोणी येऊन गेलं का, कोणी हे कोणी दिलं म्हटलं तुम्हाला, काय आहे म्हटलं. मला काय वाटलं काही भजन किंवा निरोप किंवा असं काही असेल, कारण परवा तर काही नव्हतं त्याच्यावरती. आता हे एकदम छापलेलं कसं काय पुस्तक किंवा हे आलं म्हणून कुतूहलाने आम्ही त्यांना विचारलं. तर म्हणलं बघा ना म्हणे काय आहे ते. म्हणून ते आम्ही बघितलं, तर त्याच्यावरती रविवारी येऊन गेलेल्या पांढऱ्या लोकांनी प्रार्थना लिहिली होती, हे आकाशातल्या देवा या पेशंटला लवकर बरं कर, हे आकाशातल्या देवा आम्ही यांना लवकर बरं कर, मग आम्ही तुझी ही प्रार्थना करतो, आम्ही तुला हे ऑफर करतो, मग तू आम्हाला हे ऑफर कर. ही सगळी प्रार्थना रविवारी लिहून गेलं. मला सांगा, अशा छोट्या 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 गोष्टीतनं आज गावोगावी धर्मांतरण करतायचं. रविवारी प्रार्थना हॉस्पिटलमध्ये पेशंटला देऊन, मला सांगा आपल्या सनातनी लोक एकदा तरी कधीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्या पेशंट करता प्रार्थना आपण करतो का? आपल्याच ओळखीच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपण सगळ्या पेशंटला पेशंट करत, आपल्याकडे प्रार्थना नाहीये, आपल्याकडे देवाचं नाव नाहीये, पण आम्हाला ती बुद्धीच होत नाहीये. आणि ती लोक मात्र त्या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला येशूनी बरं केलं हे सोमवारी त्याला सांगतात, मग पुढच्या रविवारी परत दुसरी प्रार्थना आम्ही आणून देतो बरं असं म्हणून एक दिवशी ते तीर्थही घेऊन येतात क्रॉसवरचं, आणि ते म्हणतात यांनीच तुम्ही बरे झाला, या आता आमच्याकडे. ही स्थिती आहे आज गावोगावी. मला तुम्ही सांगा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा भेटायला जाल, विष्णू सहस्रनामाचं पुस्तक घेऊन जा, त्याला एक बक्षीस द्या, तिथे ठेवा, त्याच्या शेजारी उशाशी बसून
संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आणि तिथे लिहून ठेवा की अमुक दिवशी मी इथे आलो आणि यांच्या बरे होण्याकरता भगवान नारायण हरीची प्रार्थना करून गेलेलो आहे. त्यांनी जसं लिहिलं की आकाशातल्या देवाची प्रार्थना केली तसं तुम्ही लिहा नारायणाची प्रार्थना केली. तुम्ही करायला सुरुवात करा. त्या क्षणी सुद्धा ज्या वेळेला माणसांना आधार पाहिजे असतो त्या संधीचा फायदा घेऊन जर का धर्मांतर लोक घडवून आणत असतील तर आम्ही त्याच संधीचा फायदा घेऊन त्यांचं जीवन हे धन्य केलं पाहिजे. त्यांना नारायणाच्या भक्तीकडे ओढलं पाहिजे. तुम्हाला नाही जमलं विष्णू सहस्रनाम म्हणायला त्या पेशंटच्या डोक्याशी बसा. अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंद म्हणा ना. 1000 वेळेला जप करा त्याच्या डोक्याशी बसून आणि त्याची जाहिरात करा की हे आम्ही केलं. त्याशिवाय आपल्या सनातनी लोकांना कळणार नाही की हे करणं आवश्यक आहे. मला त्या दिवशी लक्षात आलं की अच्युत आणि अनंत आणि गोविंदा सारखी नावं आपल्याकडे असताना आम्हाला आकाशातला देव का काही आवश्यकता नाही. तर म्हणून अच्युत, अनंत आणि गोविंद या नावांचं स्मरण थोडक्यात काय तर कोणताही प्रसंग असू दे तुमच्यावरती, संकट असू दे, झोपायला जात असू दे, शिंक येऊ दे, जांभा येऊ दे, पाय अडकळू दे, आजारपण येऊ दे, व्याधी होऊ दे, काहीही जरी झालं तरी तुम्ही त्या हरीला सोडता कामा नये, त्याचं भजन सोडता कामा नये. हरी भजन
संत संगतीने तू माझं संत संगतीने तू माझं संत असं हरी येणार नाही आपल्या मुखामध्ये. त्याला सत्संग करावा लागेल, काहीतरी चांगलं ऐकावं लागेल, संतांच्या सहवासात सद्विचारांच्या सहवासात आपल्याला राहावं लागेल, तर आपल्याला हरीचं स्मरण होईल. संत संगतीनेच आपल्याला कळेल हरीचं महत्व काय. संत संगतीने तू माझं आणोनी मनी पुरतेचं मत, आणोनी मनी पुरतेचं मत, अनुभवा वीणमान, अनुभवा वीणमान, अनुभवा वीणमान, अनुभवा वीणमान, आलपून तोरे अनुभवा सोहरी लढत मनाची खेळत्या त्या बाई